मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुरुवार उजाडला. बाजारचा दिवस. बाबूनं नेहमीसारखं दुकान मांडलं. गिऱ्हाईकाऐवजी कमळीचीच वाट बघत बसला. आज त्याचं कामावर लक्षच नव्हतं. टाळक्यावर कावळ्यांनी कावकाव केल्यागत तो उगीचच कावदारला होता. येणाऱ्या गिऱ्हाईकाच्या गळ्यात माल बांधण्यापेक्षा त्याला कटवायला बघत होता. दिल्या शब्दाप्रमाणे कमळी आली. खाली बसली. पदरानं घाम पुसत म्हणाली, वायच पाणी देता? ह्यात विचारायचं काय, घे की. असल्या उन्हाचं यष्टीनं यायचं. तिनं चूळ भरली. ओला हात तोंडावरनं फिरवला. गटागटा पाणी पेली. इष्टीनं याला आपण कुठं तालेवाराच्या जलामलोया व्हय? बरं, याक बोलू का? बोला. थांबा जरा, चहा मागवतो. नको नको, माझं ऐका जरा. मी वायदा आजच्या बाजारचा केला होता, पण काय करू, ह्या आठवड्यात कुठं कामाधामाचंच जमलं नाही. मोरच्या बाजारला नक्की देईन. अगं पण मी काय म्हणतोय का ग तुला पैशांबद्दल? जिवल्यास का तशीच आल्यास उपाशी तापाशी? तसं कसं उपाशी राहून जमतय व्हय? ह्या करंजा आणल्या त्या, बघती काय मिळालं तर. व्हय, त्या कोपऱ्यातल्या दुकानात घाल, बरा दर देईल. जाताना य. व्हय. कमळी गेली. बाबू बघत राहिला. मशीनवर बसल्याला पक्या दात काढत म्हणाला, बाबू शेठ, रात्रीचं सपान हेच व्हय व? आईला तुम्ही शिंपी म्हणजे वायट, टाक्या गणिक बुद्धी चालत्या. आता तुमच्या सानिध्यात राहतोय म्हटल्यावर टाळकर चालणारच की व? आज काय बोंबल भिक्या रिकामाच हायस वय तू? काय तर मग, तुम्ही गिऱ्हाईक पाठवलं तर काम मिळणार काय? हे बघा, आलं गिऱ्हाईक, घ्या पकडीत. एक सावळी नाकेली बाई आपल्या 12 वर्षांच्या पोराला घेऊन आली. या का, बसा बसा. ऊन काय रणांतय, पावस पडत नाही तवर काय बी खरं हवं. बोला, काय पाहिजेल? पांढरं हारक हाय का? सगळं हाय. पोराच्या सतऱ्याला का? हा हा, मजी खाकी चड्डीचं बी पाहिजे असेल. ठरवून दिलं तर दोन्ही बी घेऊ. द्यायचं काय, आम्ही कायच बसलोय की. पांढरे 2-3 तागे त्यानं पुढे टाकले. बघा, ह्यो 7 रुपये मीटर, ह्यो 9चा आणि ह्यो 12चा. कोहिनूर मिलचा कापाड हाय. 7 रुपये म्हणजे लयच दर वाटतोय व? त्या मोरच्या दुकानात जावा, ह्याचा दर 11 लावलाय. वर कापाड झटकायच्या आत मापटभर खळ पडत्या. ह्यात बी खळ हायच की व? दराच्या मानानं कायच नाही. बोला, किती फाडू? नीट पटल असं बोला. म्हणजे 5 रुपये मीटरनं द्या. असं करा, 5 रुपये तरी कशाला देतायसा? न्या फुकट. काय बोलताय मावशी तुम्ही? अवा आसपासच्या 28 गावं हिंडतोय आम्ही. कुणाला बी इचरा. आपला माल आणि दर किती नेमका असतोय त्या. बोला, कितीस फाडू? 5 द्या. आता मी बोलू? 6 रुपये दरानं पैसे काढा. उठा बघू. बाबूनं माप घेऊन टरकिवला तागा. कशाला बाय काय बोलत्या? 1.5 मीटर कापडाची घडी घालून खाकी कापडाचा तागा त्यानं हातात घेतला. रुपया 2 रुपये इकडं तिकडं करून तो बी माल बांधला. कितवीत हायस र पोरा? 5वीला. लेका मग शाळा आल्या की 2 दिवसावर. 2 दिवसावर नव्ह, उद्या शाळा हाय. मग काय मज्जाच हाय बाबा. उद्याच्या उद्या जा नवी कापडं घालून शाळेत. एवढ्या अर्जंट कोण शिवून देत या शेठ? पक्या, ए पक्या. पक्या तयारच होता. त्यानं दोन्ही कापडं हातात घेतली. पोराच्या तोंडावरनं हात फिरवीत माप घेतलं. हसत पिचकारी मारत म्हणाला, जावा, बाजार करा. 4 वाजस्तवर शिवून ठेवतो. पण शिलाई गावातल्या शिंप्याला देता त्या परास 4 आणे जास्त घेणार. काम बघायचं आणि पैसे द्यायचं. कात्री ओढून पक्या लागला कामाला. पोराला घेऊन बाई बाजाराकडं वळली. बाबूशेठ, बाबूशेठ. काय र? नव झोपला बिपला का काय? लेका, बाजारच्या दिवशी झोपायला मी काय सरपंच हाय व्हय? लेका, चहा तरी सांग. ही मातूर फैना आयडिया काढली. शेठजी तुम्हाशी एक सिंगल सांगतो आणि मी येतो 50 मिली मारून. भले बहादर, पळ, मी ठेवतो ध्यान. चहा पिऊन बाबू तरतरीत झाला.
कडकडीत घोड चरचरत पोटात जाताच पक्याच्या हातात दुप्पट उत्साह संचारला. खटाक खटाक मशीन धावायला लागली. गर्दी वाढायला लागली. रंगीबिरंगी फेटे, उभ्या आडव्या टोप्या गर्दीत तरंगू लागल्या. पोरा टोरांचा आयाबायांचा उत्साह वाढला. दुकानदारांची चंगळ झाली. मालाचा उठाव व्हायला लागला. भाजीपाल्याला सोन्याचा दर येऊ लागला. गावोगावचे लोक पिशव्या सांभाळीत गर्दीतून फिरू लागले. 6 वाजायच्या सुमारास बाजार आटोपून कमळी बाबू शेठच्या दारात आली. तेव्हा शेठजीनं स्टोव पेटवला होता. वर बटाटे शिजत ठेवले होते. आज त्याचा उपवास होता. कधी उपवास सोडेन असं त्याला झालं होतं. चहा पिऊन भूक तेवढ्यापुरती मरत होती. पुन्हा दुप्पट वेगानं वाढत होती. बटाट्याची लाल भडक भाजी आणि 2 भाकरी पोटात ढकलायचा त्याचा विचार होता. इतक्यात कमळी आली. गठुळं खाली ठेवलं. लवकर इष्टू पेटवलायसा म्हणायचं. काय करायचं? उपासाचा दम निघतोय का? मजा आता हातानं स्वयंपाक करणार म्हणा की. मग काय तर, रोजचाच व्याप आहे हो माग. तेवढ्यात पक्या डोकावला. हातातली बिडी शेवटच्या टोकापावतर ओढून फेकत म्हणाला, बरं का वहिनी, तरी मी शेठजीसनी म्हणतोया, लवकर लगीन आटपा. हे गप्र तू, कशा गेल्या करंज्या? कशाचं काय आलंय? बाजारापुरतं सुटलं म्हणायचं. सरा बाजूला, मी देते तुम्हासनी स्वयंपाक करून. छ्या, तसं कसं? तुम्ही बघा तरी माझी भाकरी करायची स्टाईल. तुमची स्टाईल तुमच्या जवळ ठेवा. उठा, आता टाकती 3 भाकरी. तिनं पीठ घेतलं, नीट केलं, नीट चाळलं. स्टोववरती तवा ठेवला. तव्यात पाणी ओतलं. पिठात आळं करून गरम पाणी त्यात ओतून घेतलं. सरासरा पीठ मळलं. मग धपाधपा 3 भाकरी थापल्या. बटाट्याच्या साली काढून उलथण्यानं बारीक फोडी केल्या. नेहमीचाच मसाला घालून झक्कास कालवण केलं. नुसत्या वासानंच बाबूचं पोट भरलं. हातपाय खंगाळलं. गठुळं उचलत ती म्हणाली, आता जाती, अशी पोटाची आबाळ करत जाऊ नगासा. अगं आता कवाशी पोचणार तू? अंधार होईल, राहितच. तसं कसं? 3 मैलांची तर वाट हाय. आता जाईन तडाक्यावरती निघून. मग थोडंसं खाऊन तरी जा. आता मातूर कमालच झाली. बाईच्या जातीला उपासाची सवा असत्या. चलती म्या. गेली. गर्दीचे फटकारे चुकवीत वाट काढीत ती बघता बघता गावाबाहेर पडली. बाबूला वाटलं तिला यष्टीनं पाठवलं असतं तर बरं झालं असतं. बिचारी आता चालत केव्हा जाणार, केव्हा पोहोचणार? बाबूनं दार न लावताच जेवणाची तयारी केली. सारं दुकान आवरलं. नळावर जाऊन हातपाय धुतले. देवाला हात जोडले. निवद दाखवल्यागत केला आणि बसला जेवायला. पक्या, ए पक्या, ये जेवायला. इतक्यात आमचा काय थोडाच उपास असतोया. अजून 100 मिली ढकालणार आणि गाड्यावरती पावभाजी खाणार. बादशाह आहेस बाबा तू, बादशाह. मी सोडतो उपास आता. सोडा. श्रीदेवीनं स्वयंपाक केलाय, टेस्ट भारीच असणार. महादेव म्हणा आणि 3 हाना. बाबू मनापासून हसला. एक घास चवीनं खाऊ लागला. नेहमी हातानं रगडलेल्या जेवणापेक्षा आजचं जेवण चवदार लागत होतं. कालवणाला आगळा रंग चढला होता. अशी बायको आपल्याला मिळायला हवी होती. संसार पण संसार फुलिवला असता. दारात 2 दुधी भोपळे रंगले असते. मालकीचं घर झालं असतं. झाडावरच्या चिमणीसारखं तिचं बोलणं घराला घरपण बहाल करून गेलं असतं. साऱ्या आयुष्याची रयाच बदलून गेली असती. काय हे आपलं एकाकी जगणं? माळाला मुंग्यांनी उभा केलेल्या वारुळासारखं काहीतरी पोटात ढकलायचं आणि सापागत अंगाभोवती वेटोळं घालून पडून राहायचं. ना उत्साह ना प्रगती. सरंबाड चघळणाऱ्या दावणीच्या ढोपराळलेल्या जनावरासारखं नुसतं जगत राहायचं. या जगण्यात ना चव ना चोथा. बाबू विचार करून थकला आणि देवानं सांगितल्यासारखा झोपी गेला. 15 दिवस टळले तरी कमळी काही आली नाही. बाबूचं कामावरती लक्षच लागेना. काय करावं समजेना. नेहमीसारखा बाबू उठला. गार पाण्यानं नळावरती आंघोळ आटोपली. कपडे चढवले. सायकलवरती गाठोडं व्यवस्थित बांधलं. तोल सांभाळीत जुनाट सायकल दाबत निघाला. सकाळी सायकल चालवायला बरं वाटायचं. गार वारं असायचं. चावरं ऊन नसायचं. पोटात काही असो वा नसो,
सायकल पुढं सरकत राहायची. तो गावाबाहेर आला तेव्हा चांगल्या 9 वाजल्या होत्या. खन पातळ करत तो ओरडत निघाला. गल्ली बोळातनं आवाज टाकायला लागला. एके ठिकाणी भवानी झाली तसा खुश झाला. मग तो थेट महारवाड्याकडे निघाला. कमळीचं घर शोधायला त्याला फारशी यातायात करावी लागली नाही. एक शेंबडं पोरगं चिचखाली खेळत होतं. त्याची सायकल बघून ते खेळ सोडून भुंगाट पळालं. दुसरी 2-4 पोरं चड्डी सावरीत पळत आली. त्याच्या सायकल पुढं धावत त्याला कमळीच्या घराकडं घेऊन गेली. कमळाक्का नाही घरात, कुठं गेल्या? तुम्ही थांबा इथं, आम्ही बघतो. पोरं कमळीला शोधायला पळाली. त्यानं साऱ्या महारवाड्यावरून नजर फिरवली. सगळी घरं पडायला झालेली. कमवत्या माणसांची 4-2 घरं जरा बऱ्यापैकी तग धरून असलेली. बरीचशी मातीची घरं ढासळलेली. उभ्या आडव्या बोळकांडात इवली इवली घरं जीव धरून उभी असलेली. कमळीच्या दारात एक माणूस उमऱ्यावर बसूनच पेंगत होता. बाबूनं सायकल भिंतीला लावली. त्या माणसाला गदा गदा हलवत म्हणाला, पाहुणं, कमळाचं घर हेच नव्ह? हा? मान झाडत पाहुणा जागा झाला. सायकलवाल्याला निरखत म्हणाला, कमळीचं नाय, माझं हाय, माझं घर. ह्यो पठ्ठ्या कमळीचा नवरा हाय. बाबूनं ओळखलं. चांगली 2 पावशेर ढकलून स्वारी तर्र झाली होती. आणखी काही विचारावं तर हा वाकड्यात शिरेल असा विचार करून बाबू गप्प बसला. पण तो पेताडा कुठला गप्प बसायला. तू कुठनं आलास र? लांब शेरगावातनं आलूया. कमळीकडं काय काम काढलंस म्हणायचं. आता काय बोलायचं? बाबूला काही सुचेच ना. तसा पेताडा भेलकांड तुटला. हात नाचवीत म्हणाला, आपल्याला विचारल्या बिगार ह्या महारवड्यात यायचं नाय, समजलं? मी हितला गव्हर्नर हाय. नाऱ्या म्हणत्या ती मला. चल, काय आणलंयस ह्या गठुळ्यात? पातळ आणि चोळ्यांचं खण हाय ती. मायला म्हणजे बायका बुलवायचं समजच हाय म्हण की. चलो जाओ. माणसाला शिपभर दारू प्यायला भेटन आणि ह्याला नवी कापड ऐकायचं सुचतंय. बाबू माघारी वळणार इतक्यात कमळी आलीच. हातात 5-6 पापड. कुणाच्या तरी सांडग पापड करायला गेल्याली. कवाशी आलासा? वाढूळ आलोय. ह्यो काय उभा राहून देतोय व्हय मला? एक किरड्या, आज बी झुकून आलायस का? पळ, खप कुठं तरी. पर पातळ खण, तुझ्या बाचा माल न्हाय, त्यांच्या मालकीचा हाय. आता जातोस का घालू धोंडा? गपगुमान नवरा पळाला. तिनं दार उघडलं. या, आत या. काय करायचं? नवरा असा पेताडा, सारखं कुलूप लावावं लागतंय घराला. अजिबात फिराकलाच नाहीसा तिकडं. टाइमच भेटना झालंय. ह्या रोजगार हमीतल्या कामावर येळच्या येळी पोचावं लागतंय. आज कसली सरकारी सुट्टी हाय म्हणून, नाहीतर आज सुद्धा गाठ पडली नसती. पोरं कुठं गेल्या ती? कुणाची? तुमची. नशिबात असल्याशिवाय कुठली पोरं मिळायला? नवरा ह्यो असा, नुसता गाजराचा पाला. आपण मस्त साऱ्या अंगानं व्यवस्थित हाय. वाकडी वाट चालणं माझ्या रक्तात न्हाय. तिनं भराभरा चूल पेटवली. चहाला पाणी ठेवलं. तो तिची प्रत्येक हालचाल न्याहाळत होता. आपल्या रसरशीत तारुण्याचा ऐवज तिनं काळजीपूर्वक जपला होता. तांबड्या पडद्याआड टरारलेले ते उभारू रोज त्याच्या नजरेत रुतून बसले होते. असंच उठावं आणि कबुतरागत तिला कवेत घ्यावं, सारं अंगच घुसळून काढावं, साऱ्या अंगभर गोड भावना थैमान घालत होत्या. मध्येच ती म्हणाली, बसा, चहा टाकलाय. बुक्की संपल्या आणती वायच. पळाली कोकरागत. तिचं घर साधच होतं, पण टापटिपीत. पुरुषभर उंचीच्या भिंतीवर पत्र्याची 4-5 पानं आडवी टाकलेली. पानं उडू नयेत म्हणून भिंतीवर दगड ठेवलेले. घरात गरजेपुरतीच भांडी. कोपऱ्यात 7-8 गाडगी. पाण्याचा हंडा. अख्ख्या घरात तेवढंच पितळीचं भांड. बाकी सारा मामला जर्मलचा. चूल विजली तसा तो पुढे झाला. 4 काटक्या सारल्या तसा जाळ वाढला. धूर कुठल्या कुठं पळाला. तेवढ्यात ती आलीच. तुम्ही कशाला बसलायसा चुलीमोर, पाहुणं तुम्ही? तसं कसं? डोळ्यामोरची चुली जू कशी द्यायची? खरंय नव्ह? हं, आमच्या परास हुशार हायसा तुम्ही. घर बरं सापडलं म्हणायचं. डायरेक्ट सायकल हितच थांबवली. काय करणार? दमच निघना. पैसं कुठं पळून जात होतं काय? तसं नव्ह, मलाच करमना. घ्या चा. अव गठुळं कुठाय म्हणायचं? बाहेरच हाय.
कमाल हाय तुमच्या डोसक्याची. हे शेरगाव नव्ह मारवाडा हाय. वारभर कापाड राहायचं नाही गठुळ्यात. काहीतरी बोलत्यास. तिनं गाठोडं आत आणलं. तो फुंकून चहा पिऊ लागला तशी तिनं टकळी सुरू केली. तुम्हाला एक गंमत सांगते. इथं नेहमी एक मुसलमान अंडीवाला यायचा. त्या लक्ष्मी आईच्या देवळाजवळ सायकल लावायचा. अंड्याची एक करंडी तिथं सायकल जवळ ठेवायचा व दुसरी रिकामी करंडी घेऊन अंडी गोळा करत फिरायचा. आता ह्या मारवाड्यातली पोरं ढोरं काय कमी हायती व्हय? त्याच्याच करंडीतली अंडी काढायची आणि दुसऱ्या बाजूनं जाऊन त्याला चिकायची. बोला आता 4-5 वेळा असं घडल्यावर अंडीवाला यायचाच बंद झाला. हाय का नाही मज्जा? तो नुसताच हसला. चहाचं कौतुक केलं तशी ती मोहरली. एव्हाना खण पातळ विकायला शिंपी आल्याची बातमी सगळ्या मारवाड्यात पसरली होती. नानाची चिंगी आलीच पळत. अंगावरलं फाटकं धतुडं सावरीत. कमळाक्का शिंपी आलाय म्हण. व्हय घ्यायचं आहे का काय? व्हय हे गंगे हे राधाक्का अव शिंपी आलाय. या की कापडं बघायला. दोघीसनी बोलवस्तवर 7-8 जणी हातातली कामं सोडून पळत आल्या. तसा बाबू कमळीला म्हणला, आता घरात बसून उपयोग नाही. बाहेर रांगणातच बसूया. चालेल की. गठुळ सोडायचा अवकाश. साऱ्या कापडावरती पालथ्या पडल्या. असल्या गर्दीचा फायदा घेऊन एखादी खण दाबायची म्हणून बाबूच म्हणला, ह्य बघा मावशांनो, उगी उचका उचकी करू नका. एक बघा. मला काय मी इकायलाच आणलंय समद. नरसिंग बुवाची सून अंजिरा एक चौकडा पातळ पुन्हा पुन्हा उलट सुलट करून बघत होती. नाही म्हणलं तरी तो रंग तिच्या डोळ्यात भरला होता. पोत मनासारखा होता. तिने कमळीला ढोसून विचारला, कमळे बघ ग विचारून ह्याच. व्हय कसं व दिलं पातळ शेडजी? हे व्हय हे बघा. किमतीवरती जाऊ नका. माल बघा. मला काय ठरवायचंय ती ठरवा. किंमत तरी सांगा की. ₹60 पडत्याली. काय ग अंजिरा लय दर सांगतोया. तुला किती लाग पाहिजे? करल का कमी? हिकडं या. कमळी तिला घरात घेऊन गेली. तिला पातळ 40 पर्यंत पाहिजे होतं. 50 पावतर पैसे द्यायची तयारी होती. तिने परत बाबूशी घोळ घातला. बाबू फक्त 5 रुपयानं उतरला. शेवटी ती रागानं म्हणाली, आडवायचंच म्हणल्यावरती काय 100 बी मागाल तुम्ही. मी एकच आकडा बोलीन. बघा पटला तर. अंजिरा आता 45 रुपये द्यायला तयार झाली या. मी आणखी 5 वाढवते. 50 करा आणि सौदा मिटवा. तुम्ही म्हणाल तसं. आम्ही कवा नाही म्हणलंय. अंजिरा खुश. 35 आता देऊन 15 मोहरच्या बाजारला देतो असं म्हणाली. आता तिघी चौघींच्या गळ्यात खण मारलं. कुणी झंपरचं पीस घेतलं. बाबू कमळीवरती भलताच खुश झाला होता. नाही म्हटलं तरी एकट्या मारवाड्यात 100 रुपयाचा धंदा झाला. सारा माल घडा करून ठेवत त्यानं गठुळ बांधलं. हळूहळू बायका पांगल्या. बाबूनं चूळ भरली. तिनं पुन्हा चहा ठेवला. थांबा आता येती लगेच. गेली झरा आणि आली तरा. दूध संपलं होतं. आणलं उलीस. घ्या चहा. चहा पीत हसत तो म्हणाला, आज विक्री मनासारखी झाली. माल चांगला असल्यावरती गिऱ्हाईकाला काय तोटा आहे व्हय? तसं नव्ह. तुम्हाला बी धंद्याचं टेक्निक चांगलं कळतंय म्हणायचं. छ्या आम्ही इडी बागडी माणसं. काय कळतंय व त्यातलं? आपलं गुण आपल्याला दिसत नाही ती. कमळाबाई तुमच्या शब्दाला मात्र यश आहे. उठू का आता? व्हय. आणि हो विसरलीच मी. ह्या मागच्या खणाचं राहिलेलं पैसं. लय उशिरा लागला. घ्या. नाहीतर तो मुर्दा दारूसाठी नील मागून. पैसं मला दिलं असं समजून तुमच्या जवळच ठेवा. येऊ का आता? व्हय. पुढच्या बाजारावरती या. इन की. ह्या रोजगार हमीवल्या कामानं सवड कुठं मिळती या. इन की. त्यानं सायकलवरती टांग टाकली. चिंचेला वळसा मारून गावाबाहेर पडताना त्यानं न विसरता हात केला. नाही म्हटलं तरी हिरव्यागार शौरीसारखी ती अंगभर तरारली.